बदमाश लोक आणणार आणि ह्या जागेमध्ये एक संस्था निर्माण करून त्या संस्थेच्या अंदर या ठिकाणी छोटे मोठे काही क्रीडाचे खेळाचे थोडेसे हे दाखवून वेगवेगळे फुटबॉल असेल कुठलं बॅडमिंटन हॉल असेल असले ही छोटीशी नाटकं दाखवून ती संस्था त्यांची एक कोणीतरी जागा घेणार आणि ती ताब्यात घेणार आणि त्या ठिकाणी आपले मोठमोठे ऑफिसेस असतील मोठमोठे उद्योगधंदे असतील त्या ठिकाणी ते मेंटेन करण्यासाठी ते भाडे रूपाने घेतलं संस्थेला आम्ही चालवायला घेतलोय आणि ती संस्था मेंटेन करणार आहे अशा पद्धतीचा दुय्यंगी व्यापारी विचार ह्या जिल्हा परिषद मैदानाला त्या ठिकाणी आणण्याचं स्वरूप या ठिकाणी घातलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जिल्हा परिषदेच्या मैदानावरचं जिल्हा परिषदेची शाळा हटवण्याचं हे सर्वात मोठं पाप आणि त्यानंतर कुठल्याही त्या ठिकाणी अग्रीमेंटमध्ये सुद्धा ठराव झालेला आहे की कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी दसरा मेळावा म्हणून सुद्धा केला जातो आता त्या ठरावात अशी नमूद आहे की कुठलाही धार्मिक त्या ठिकाणी कार्यक्रम केला जाणार नाही कुठल्याही पद्धतीचं राजकीय कार्यक्रम होणार नाही हरकत नाही आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही आमचा जर सामूहिक कुठलाही जर एखादा सार्वजनिक उपक्रम आम्ही त्या ठिकाणी जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर कार्यक्रम करत असू आणि त्याचा सन्मान सर्व धर्मियांना होत असेल त्याचा सर्वांना जर फायदा होत असेल तर ते सुद्धा नेस्तनाभूत करण्याचं पाप इथल्या आमदारांनी आणि त्यांच्या 420 लोकांनी त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी उदगीर मधील जिल्हा परिषद मैदान वाचवण्यासाठी या ठिकाणी समिती तयार करणार आहे गठीत करणार आहे उदगीरकरांना माझं आव्हान आहे की सर्व उदगीरकरांनी जात धर्म पंथ भेद बाजूला सारून उदगीरची शान मान सन्मानात पुरा रोवणारी जी जागा आहे ती म्हणजे जिल्हा परिषदचं मैदान आहे आणि हे मैदान आपल्याला वाचवायचं आहे मी कुणावर आरोप करत नाही कोणी कुण्या पक्षात काम करावं मला त्याच्याशी देणं घेणं नाही त्याची ख्याती असते त्याचा तो कार्यक्रम असतो त्यांनी त्या पक्षात काम करावं त्या पक्षाची नेतेगिरी करावी परंतु हुजरीगिरी आणि मुजरीगिरी करत असताना जर उदगीरच्या जनतेला जर फसवण्याचा डाव शातीर दिमाकानं जर लुटण्याचा डाव जर तुम्ही उदगीरच्या जागेवर जर करत असाल तर हे आम्ही कदापि सहन करू शकणार नाही म्हणून मी उदगीरच्या जनतेला मी आवाहन करतो की ही जिल्हा परिषद मैदान बचाव समिती या ठिकाणी तयार होते आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जिल्हा परिषद मैदान कृती समितीच्या माध्यमातून आपली नोंदणी करावी या ठिकाणी आपला पाठिंबा दर्शवावा आणि जर नसेल तरी तुम्ही सांगावं नाही आमचा तुमचा पाठिंबा म्हणून चुकीच्या पद्धतीनं पाठिंबा न देणारे काही बगलबच्चे 420च्या सोबत जर राहत असतील आणि आमचा पाठिंबा नसत नाही म्हणले तर त्याला आम्ही हाणून पाडू पण तो सामर्थ्यवान असेल जो उदगीरचा मर्द असेल आणि उदगीरचा जर तुम्हाला जर स्वाभिमान जतन करायचा असेल तर त्यांनी मला पाठिंबा द्यावा या ठिकाणी उदगीरचं मैदान वाचवण्याचं काम मी 100% करून घेतल्याशिवाय राहणार नाही त्याला कुठल्याही पद्धतीनं शासनाला सुद्धा फसवलेलं आहे यांनी 11 एकर जमीन असताना पत्रकार महोदय तुम्हाला प्रश्न पहिलं लक्षात घ्या 11 एकर जमीन क्रीडा संकुलाकडे असताना तुम्ही जिल्हा परिषदेची जागा किती असणार आहे ती 11 एकर पेक्षा कमीच असणार आहे मग काय इथं झकमारी करायची तुम्ही 11 एकरची जागा तुम्हाला तळ्यामध्ये असताना या चुकीच्या पद्धतीनं महसूल मंत्र्याची फसवणूक मुख्यमंत्र्याची फसवणूक तत्कालीन मुख्यमंत्र्याला सुद्धा तुम्ही फसवलं त्या ठिकाणी शासनाची फसवणूक केली सरकारची फसवणूक केली सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दबाव तंत्र टाकला आणि दबाव तंत्र टाकून जर तुम्ही जर उदगीरची शान मान अपमान करण्याचं काम जर या ठिकाणी जर वैभवात भर पडणाऱ्या जागेला जर तुम्ही गिळंकृत करणार असाल त्या ठिकाणी मेंटेनन्ससाठी तुम्ही पुन्हा कुठली तरी संस्था लावण्याचं काम जर घाट घालून करणार असाल आणि त्या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी उद्योग धंद्यासाठी जर ते क्रीडा संकुल उभा टाकत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आमच्याकडे जर जागा नसेल तर आम्ही ते मान्यही केलं असं एखाद्या वेळेस अरे क्रीडा संकुलासाठी सुधाकर भालेराव आमदार असताना ती जागा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली डोळ्यात माती गेली का तुमच्या 11 एकर जमीन तुम्हाला दिसत नाही क्रीडा संकुलासाठी सेपरेट 7/12 आहे मी उदगीरकरांना आवाहन करतो तुम्ही बघा माझं जर चुकीचं असेल तर मला त्या ठिकाणी पाहिजे ती शिक्षा द्या उदगीरची जागा ही वैभवात जर भर पडणारी नसेल ती सार्वजनिक उपक्रमासाठी जागा जर आपल्याला अयोग्य वाटत असेल तेही सांगा आणि जर ती योग्य असेल आणि 11 एकर जमीन असताना हा दुसरा बोगस नाटक त्या ठिकाणी उभा करून जिल्हा परिषदेचं मैदान आणि जिल्हा परिषदेची शाळा हटवण्याचं काम आणि हे पाप जर घडवलं असेल तर ह्या पापाला आपण प्रश्न विचारणार की नाही म्हणून मी पत्रकारांना पहिल्यांदा बोलवलं सामान्य जनता ही भोळी असते भोळ्या जनतेला लक्षात येत नाही की काय चाललंय असेल सरकारचं काय आमच्या घरचं आहे वाटतंय
परंतु भोळ्या जनतेला मी सांगू इच्छितो की स्वाभिमानातला तुरा रोवणारी ही जागा आपल्या सर्वांसाठी उपयोगात येणार आहे. सकाळी सकाळी काही लोक वयोवृद्ध असलेली लोक सुद्धा थोडंसं तिथं वॉकिंग ट्रॅक जरी केला असता तर मी त्याचं समाधान मानलं असतं. शाळा जशाच तशी ठेवली असती, आणखीन त्याच्यावर चांगले मजले बांधले असते तर कमीत कमी त्या लेकराला फायदा तरी झाला असता. अरे तरुण विद्यार्थिनी असेल, तरुण खेळाडू असेल, 5 किलोमीटर 10 किलोमीटर जरी बाहेर मैदानात केला असतो तरी चालला असतं. परंतु तेवढंही करायची गरज नव्हती. सुधाकर भालेराव आमदार असताना 11 एकर जमीन उपलब्ध करून दिलेली असताना तुम्ही डोळ्यात धुळफेक घालून जिल्हा परिषद मैदान तुम्ही हडप करताय. आणि सदर जागा मग कशासाठी वापरणार आहे तुम्ही? माझा शासनाला प्रश्न आहे, महसूल मंत्र्याला प्रश्न आहे, मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला प्रश्न आहे, माझ्या इथल्या कलेक्टरला सवाल आहे, माझ्या इथल्या जिल्हा परिषदेना सवाल आहे, सीओना सवाल आहे आणि सर्व इथल्या अधिकाऱ्यांना सर तुम्ही हे प्रश्न विचारणार आहात का नाही? पत्रकार म्हणून तुमचा हक्क आहे का नाही? क्रीडा संकुलासाठी जागा असताना हा 420 प्रकार कशासाठी? माझं हे आंदोलन अजिबात थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये एकमेव निर्भीड छातीचा कार्यकर्ता म्हणून काम करणारा मी सामान्य गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. आणि त्या कार्यकर्त्याची जाणीव आणि उणीव जर जागृत झाली तर मी कोणाच्या बापाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे. उदगीरच्या सन्मानाचा जर वैभवातला जर भर पडणारा जर कुणी जरी इथं खुरापती करणार असेल त्याला मी कदापि सोडणार नाही, माफ करणार नाही. फक्त तुमचं साथ हवी आहे. तुम्ही जर मला साथ दिली उदगीरकरांनी, इथला भ्रष्टाचार मुळात सकट बाहेर काढेल. ही पहिली बातमी आहे, हे पहिला विषय आहे. असे अनेक बॉम्बस्फोट तुमच्या समोर होतील. खतरनाक विषय आहेत. बॉम्बस्फोट ज्याला म्हणतो आपण त्याच्याही पेक्षा हे स्फोटक पदार्थ डोक्यात घुसून ह्यांनी अतिरेकी विचाराच्या पद्धतीने ह्यांनी उदगीरला लुटायचं काम केलेलं आहे. हा अतिरेकी विचार मी कदापि सहन करणार नाही. उदगीरकर म्हणून सहन करणार नाही. मी मेलो तर माझं मड इथं उदगीरमध्ये येणार आहे. पुण्या बदमाशाला इथं फक्त कुठून खाऊन उठून जायला आले असतील. राजकीय पोळी भाजून आपण पैसे लुटून जाण्यासाठी जर व्यापारी म्हणून आले आणि इंग्रजांनी राज्य केलं, अशा पद्धतीने जर तुम्ही जर व्यापारी दृष्टिकोन करून जर उदगीरवर जर लूटमार करणार असाल, भूमियाप या खेळ जर करणार असाल तर हे खपवून घेतलं जाणार. म्हणून माझी विनंती आहे, अत्यंत महत्वाचा विषय आहे. या महत्वाच्या विषयाला हा पहिलाच विषय तुमच्या हातात दिलेला आहे. आता याच्या पुढच्या अनेक विषय येणार आहेत. अनेक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाला तुम्हाला गती देण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यामुळे अवांतर प्रश्नाला गती न देता याच विषयाला काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी तुमच्या समोर उत्तर द्यायला तयार. आपण जो मुद्दा मांडला आहे की उर्दू माध्यमातून जिल्हा परिषदची शाळा होती, मराठी माध्यमही होतं, यासोबत आपण त्या शाळा पुनर्तिथं स्थापित व्हावं यासाठी पण लढा लढणार का? अमित भाईंनी तुम्ही चांगला प्रश्न विचारला. ती प्रायमरी उर्दू शाळा असेल की मराठी शाळा असेल, ही शासनाच्या शाळा होत्या, सरकारी शाळा होत्या. मग ते मुस्लिम समाजाचे उर्दू स्कूलमध्ये गरीब मुलं शिकत असतील, मराठी माध्यमातून गरीब कुटुंबातील विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतील, ते माध्यम कोणतं आहे त्यापेक्षा ती सरकारी शाळा होती, जिल्हा परिषदेची शाळा होती. दोन्ही समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी त्या शाळेचा विद्यार्थ्यांना फायदा होत होता, त्या कुटुंबाला आधार मिळत होता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्ञानदान घेण्यासाठी त्या ठिकाणी जवळ असलेली शाळा होती. ते हटवण्याची गरजच नव्हती. ते पाप आहे. ते मुस्लिम समाज असेल की हिंदू समाज असेल की अन्य कोणते समाज असेल, सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपली शाळा आपल्या गावामध्ये जी स्थलांतर झालेले ते पुन्हा आली पाहिजे. आणि माझं रक्ताचं पाणी करेन, परंतु शाळा पुन्हा जशाच तशा परत आल्या पाहिजे, त्यासाठी माझा प्रयत्न असतो. तर ते शाळेकडे असताना त्याचा एवढा सगळा मसुदा असताना तुम्ही आतापर्यंत शाळेत सत्ते पुढं शहाणपण चालत नाही. मी सत्तेच्या बाहेर फेकला गेलो होतो. काही वर्ष मी एखादी वर्ष विरोधात सुद्धा त्या ठिकाणी काम केलं, परंतु आता मी सत्तेत आहे. आता सत्तेला शहाणपण जर चालत नसेल तर चुका होत असतील तर मला सांगण्याची ताकद कार्यकर्ता म्हणून आहे. आणि मी सत्तेला सुद्धा सांगू शकतो की इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या पुढाऱ्यांनी कशा पद्धतीनं डाव रचलाय, शिकारी अवलादीच्या पद्धतीनं हा गिळंकृत करण्याचा, भूखंड गिळंकृत करण्याचा कसा डाव रचलेला आहे, त्याची शहानिशा आता मला सरकारमध्ये असल्यामुळं, माझा नेता उपमुख्यमंत्री असल्यामुळं मला त्या ठिकाणी आता मांडायला हरकत नाही. आणि शासनानं ऐकून घेण्याचं त्यांचं काम राहील.
आणि मला नक्कीच न्याय देतील, म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. शाळा पाडण्याच्या पूर्वी आपण असं आंदोलन करावं असं आपल्याला वाटत नाही का? लक्षात घ्या, प्रश्न ज्यावेळेस मी पहिल्यांदा सांगितलं, सत्य पुढे शहाणपण चालत नाही. नाही, असंच तुम्ही समिती स्थापन करून तुम्ही विरोध करू शकला असता. मी 100% अवांतर प्रश्नापेक्षा मला ह्या प्रश्नाला गती देण्यासाठी, न्याय देण्यासाठी तुम्ही कुठलंही काम सांगा, त्याच्यावर मी बोलेन. विनाकारण ह्या प्रश्नाला दुसरी बगल देणं किंवा त्याच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीची टिप्पणी करणं हे उद्गीरकराला गरज नाहीये. मी आज पत्रकारांच्या समोर का बोलतोय, हा विषय महत्वाचा आहे. भोळी जनता, त्यांना काही लक्षात येत नाही. भोळ्या जनतेला वाटतंय सरकारचा पैसा आहे, सरकारची जागा आहे, काहीतरी करत असतील. परंतु सरकारची जागा सरकारच्या कामासाठी 11 एकर जमीन असताना पुन्हा हे जिल्हा परिषदेचं मैदान वैभवात भर पडणारं सार्वजनिक स्वरूपाचं एक ठिकाण होतं, ते गिळंकृत करण्याचा डाव का आहे? हा खोटा डाव, हा भ्रष्टाचाराचं स्वरूप आहे. या ठिकाणी फार मोठी शातीर दिमागाची गेम सुरू आहे, म्हणून हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यावर बोला. 11 एकर पैकी 6.5 एकर ही जागा क्रीडा विभागानं बुद्धिविहाराच्या पार्किंगसाठी दिल्याचं चर्चा आहे. पूर्ण जागा जर आपण पाहिली, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 297 सर्वे नंबर 297 हा सातबारा क्रीडा संकुलाच्या नावानं झालेला आहे. सर्वे नंबर 297 हा महाराष्ट्र शासनाच्या नावाने सातबारा होता. म्हणून मी त्यावेळेस शासनाच्या जमिनीवर एखादा चांगला उपक्रम राबवावा म्हणून मी 11 एकर जमीन त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला विनंती करून आणि त्या ठिकाणी सूचना केल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांनी फार चांगलं काम केलं होतं. 11 एकर जमीन खेळासाठी त्या ठिकाणी क्रीडासाठी दिली होती. मात्र त्या ठिकाणी आता तुम्ही जे प्रश्न विचारताय त्या प्रश्नापेक्षा त्याच्याही पेक्षा 11 एकरच म्हणून नाही, जवळपास 100 एकरच्या आसपास जमीन आहे तिथं. जर तुम्ही तुमच्या लक्ष्मी मंदिर तळवेसच्या कोपऱ्यापासून जर तुम्ही धरली तर इकडं फुले नगरच्या कॉर्नर पर्यंत जमीन आहे. त्याच जमिनीमध्ये तिथंच नगर परिषदेचं स्विमिंग पूल सुद्धा त्या ठिकाणी एखादा कोपऱ्यात बनवलेला आहे. हा सगळा भूखंड जवळपास 50-100 एकरच्या आसपास जमीन असताना इथं तुम्ही एखादी नॅशनल लेवलवरचं क्रिकेटचं सुद्धा ग्राउंड तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकला असताना, अजूनही बनवू शकतो असं मैदान असताना, अशी जागा उपलब्ध असताना हा बाजार भ्रष्टाचाराचा सुळसुळाट का मांडला गेला याची चौकशी झाली पाहिजे. मी तर म्हणेन यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. दोषीवर जे कोणी असतील, मग ते मी सुद्धा आमदार म्हणून काम करत असेल आणि मी जर चुकीचं केलं असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर आता कोणा आमदारांनी जर चूक केली असेल, मंत्र्यांनी चूक झालेत ना, किती मंत्री आता गुन्हे दाखल झालेत, परेशान आहेत मंत्री. काही उघड्या डोळ्यानं रोज टीव्ही बघताय तुम्ही, राजीनामे दिलेले आहेत. का नाही झाला पाहिजे गुन्हा दाखल? जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. 11 एकर जमीन असताना ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या पुढाऱ्यांनी ही जी हरामखोरी केलेली आहे, उदगीरच्या जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे. 11 एकर जमीन असताना सुद्धा तुम्ही जर सार्वजनिक जागेत उदगीरचे वैभवात भर पडलेली असली जिल्हा परिषदेचं मैदान जर तुम्ही हडप केला असाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. मला उदगीरकरांनी साथ दिली पाहिजे. भोळ्या जनतेला हे माहिती नाही म्हणून मी तुम्हाला पत्रकारांनी सांगितलं पाहिजे. तुमच्या बातमी रूपानं युट्यूबच्या माध्यमातून जे तुमचं अपडेट असेल त्याच्या माध्यमातून सामान्य जनतेला कळेल आणि त्यानंतर हे जिल्हा परिषद मैदान बचाव समिती तयार करून गठीत करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निश्चित रूपाने त्या ठिकाणी न्याय मागू. एवढ्यावरच नाही थांबणार, गरज वाटली तर मी कोर्टात जाईन. 11 एकर पैकी 6.5 एकर पार्किंगला दिले असं हे आहे. कदापि अशा चुकीच्या पद्धतीनं कुठलीही जागा देता येणार नाही. दिली असेल आणि त्या ठिकाणी खेळाच्या मैदानाची जागा देऊन तुम्ही जर जिल्हा परिषद गिळण करत परत डबल हा भ्रष्टाचार आहे, डबल भ्रष्टाचार आहे. 11 एकर मधली किती शिल्लक आहे ही महत्वाचं. सर 11 एकर तर सोडा, 11 एकर तर सोडा, शासनाची जमीन 50 ते 100 एकर तळ्यामध्ये शिल्लक आहे. अतिक्रमणित जमीन आहे. कुठलंच अतिक्रमण नाही. जशाच तसं मोकळं मैदान आहे. चला उद्या सगळ्या पत्रकाराला घेऊन जातो, पूर्ण जागा दाखवतो तुम्हाला, ह्या कडतं त्या कडेला. साहेब आता ते काम जवळपास बऱ्यापैकी काम झाले मैदानाचं करणं म्हणा काय
तुम्ही आता सत्तेत आल्यावरच तुम्हाला त्याच्या विरोधात आंदोलन करावं वाटतं. मी तुम्हाला पहिल्यांदा माझा प्रश्न सोनीनं विचारला, कोण विचारला? बबननं विचारला, त्याचं उत्तर दिलं, तुम्ही ऐकलं. रिपीट त्याला कशाला गती देताय? तर मी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, मी विरोधात होतो, मला बाहेर फेकलं गेलं होतं, म्हणून मी तुम्हाला काही बोललं तर हा विरोध करते असं वाटत होतं. आता सत्तेत आहे, सत्तेतल्या ठिकाणी मी काम करतोय कार्यकर्ता म्हणून, मी काही नेता नाही आहे. सत्तेत राहून विरोध का? विरोध नाही आहे, सच्चाईचं बयान आहे. विरोध म्हणतात त्याला, पत्रकारात का कोण आहेत तुम्ही? त्याला विरोध म्हणतात, हे विरोध आहे माझा. महायुतीचा आमदार आहे ना. अरे महायुतीचा आमदार झाला तर चोऱ्या करतो का? चोऱ्या करतो, लबाड बोलतो महायुतीच्या कामाला जनते. अरे महायुतीचं, तुमची महायुती कसली महायुती असली? महायुतीचं नाही का मग तिकडं? कोकाटेला का बसलो तुम्ही घरी? का कसं बोलताय तुम्ही? कसे पत्रकार? प्रश्न विचारा मला चांगला. तर तुम्ही जे आंदोलन मैदान बसव आंदोलन चालू करता येईल पक्षाच्या व्यासपीठावर आहे का उदगीरकरांच्या व्यासपीठावर? उदगीरकराच्या व्यासपीठावर आहे. उदगीरकराच्या व्यासपीठावर, म्हणूनच तुम्हाला बोलवलंय. तेच विचारतोय. मी पक्षाचा कार्यकर्ता जरी असलो तर उदगीरकराचं व्यासपीठ आहे. जिल्हा परिषद मैदान बचाव समिती उदगीर, त्यासाठी समिती गठीत करायच्या. जे कोणी मर्द असतील त्यांनी समोर यावं, कमिटीमध्ये मेंबर व्हावं, तुमची स्वाक्षरी असावी. गरजेनुसार जर माझं ऐकच नाही गेलं तर कोर्टात सुद्धा घालेली नाही. पण तो ह्यांना धडा शिकवेन आणि ते जे इमारत उभा टाकले त्याला पाडून मैदान जशाच तसं रिकामं करून देण्याची ताकद माझ्यात आहे. किती जागा उरलेली? अरे किती जागा उरल्या म्हणजे 11 एकरच्या व्यतिरिक्त सुद्धा त्या तळ्यामध्ये 100 एकर जमीन शिल्लक आहे म्हणतोय ना. 11 एकर ठराव केलेलं होतं ना. त्या 11 एकर मध्ये किती राहिली? जर त्या 11 एकर मधली जर चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल तर त्याची चौकशी करतो. अजून त्याचा डाटा मी घेतला नाही. 100 एकर जमीन असताना त्याला ह्याच 11 एकर मधली का बनवी करावी त्यांनी? दुसरी जागा नव्हती का त्याला मग रिकामी? एवढी अक्कल चलत नाही तुमची? लोकप्रतिनिधी कशाला झक मारायला झालात का? लोकांना फसवाय, पैसे लुटायला? शरम वाटली पाहिजे. राजकारण हे रक्षणार्थ असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठं जर हक्क कुणाला दिला असेल तर तो मतदानाचा हक्क आहे. मतदान देऊन तुम्हाला त्या ठिकाणी निवडून आणलेला आहे. रक्षणासाठी लढवलेलं आहे तुम्हाला, रक्षणासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. सामान्य जनता काय बघते तुमच्याकडे? आमचा आमदार आहे, आमचा मंत्री आहे, आमचा मुख्यमंत्री आहे. कशासाठी करतात? रक्षणासाठी का लुटायसाठी? आणि जर लुटत असाल तर जेल सुद्धा तयार आहे. तुम्ही आता बोलता म्हणलं उदगीरमध्ये भूमाफियाची संख्या, एक दोन उदाहरणं सांगतात, नावं सांगतात. आता तुम्हाला 11 एकर पैकी काही घेतले तर नक्की ते बघते का? आता त्या ठिकाणी आता ही सुरुवात आहे, पहिली बैठक आहे. पहिला प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केलाय. असे अनेक ब्लास्ट होतील. त्या ब्लास्टमध्ये तुम्हाला उदगीरचं रक्त सुद्धा पिणारी लोक काही आहेत, ते रक्त सुद्धा पिणारं प्रश्न सुद्धा तुमच्या समोर येणार आहे. अजिबात काळजी करू नका. अनेक लुटारू या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं लुटाय बसलेले आहेत. गरिबाचा, लोकांचा पैसा जमा करून त्याच्यावर डल्ला मारणारी अवलाद या ठिकाणी तयार झालेली आहे. ह्या सगळ्या डल्लाखोरांना, ह्या सगळ्या चोर भादर 420 बाहेर पाडल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणलात की विषयांतर करू नका, मी विषयांतर करत नाही. आपल्या धोरणावर धरूनच बोलते मी. आपण अशा अनेक वेळा गेली 5 वर्षात अनेक स्फोट केला, पण ते स्फोट सगळे निष्क्रिय झाले. कुठली पोस्ट एखादी सांगा. एक चिरू प्रकल्पाचा स्फोट केला, ती निष्क्रिय ठरला. ना निष्क्रिय ठरला. मी तुम्हाला सांगतो. हा थांबा, एका प्रश्नाचं उत्तर एकदा घ्या, एकदाच घ्या फक्त. नाही, माझं उत्तर द्या. ऐका. निष्क्रिय ठरला. उदगीर म्हटलं तुम्ही आता एक तुमच्याच शब्दात म्हणाल की कर आकारणी. त्या कर आकारणीच्या वेळी तुम्ही झोपा काढलात. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून तुम्ही अगोदर त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा सत्तेमध्ये शहाणपण चालत नाही म्हणलात, आणि आज पुन्हा सत्तेमध्ये जाऊन सत्तेपणे शहाणपण चालत नाही असं म्हणताय. आणि ज्या भूमाफिया, अतिरेकी, गुंड अनेक उपपद देऊन तुम्ही ज्या
व्यक्तीला बोलू लागलात ते तुमच्या सत्तेतले आहेत. तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी जर उद्या भालेराव गप्प बस म्हणजे तो निष्क्रिय ठरतात. झाला प्रश्न. ऐका, तुम्ही सुद्धा उद्गीकरण पुरती फसवताय. उद्याची निवडणूक आहे म्हणून तुम्ही गर्जना करताय. लक्षात घ्या तुम्ही साहेब, तुमची जी मागचे 5-6 पत्रकार परिषद झाल्या अशीच तुम्ही गर्जना करा, शिवमगर्जना करा. आणि त्या शिवमगर्जना मांजर गर्जना ठरल्या. म्हणून तुम्हाला मी म्हणतोय मी की तुमच्या- विषयांतर करते. विषयांतर- त्यात तुम्ही सुद्धा उद्गीकरणाला कोणतरी दिशाभूल करायचा प्रयत्न चाललेला आहे. कारण का तुम्ही सगळे पुढारी अनुभव घेऊन बोलालो मी की बरोबर संधी साधून तुम्ही छाप मारणारे लोक आहेत बोलायचं होतं. पहिला प्रश्न तुमचा एक लक्षात घ्या की तिरू प्रकल्पाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आचारसंहितेमुळं त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा विषयाला वेळ लागत असला वाटला. तिरू प्रकल्पाचा भ्रष्टाचार थांबणार नाही आणि तो झालेला भ्रष्टाचार उघडा केल्याशिवाय राहणार नाही. त्याला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय शिक्षा भोगायला लावल्याशिवाय राहणार नाही. नंबर 1, कुठलाही प्रश्न निवडणुकीच्या साठी नसून या ठिकाणी निवडणूक होऊन गेलेली आहे. नगराध्यक्षाची मेन निवडणूक झालेली आहे. सगळे नगरसेवक एक योगायोगानं 2-3 माणसं कोर्टात गेलते. 3 माणसं आहेत, त्याच्यात 3 पैकी माझ्या 2च जागा आहेत. त्या निवडणुकीचा विषय कसा काय तुमच्या डोक्यात येते? अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहात. याला म्हणूनच तुम्हाला म्हटलं विषयांतर न करता याच विषयासाठी बोला. हाच माझा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 100% माझा नेता एकनाथ शिंदे साहेब असतील की आमचे पक्षाचे मुख्य नेते या ठिकाणी महायुतीचे मुख्य नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांना सुद्धा ह्या जर माहितीची जर मी पूर्णतः माहिती दिली आता तर त्या माहितीच्या अनुषंगानं चौकशी करून त्याच्यावर 100% गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाहीत हा मला विश्वास आहे. अजितदादांना सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा मी या ठिकाणचा जर हा भ्रष्टाचार आता योगायोगानं कोकाटेकडलं खातं अजितदादाकडेच गेलेलं आहे. नका चिंता करू सुधाकर भालेरावची. तुम्हाला सोबत घेऊन जातो अजितदादापाशी, सोबत घेऊन जातो मुख्यमंत्र्यापाशी आणि तिथं प्रश्न तुमच्या समोर मांडतो तो सुधाकर भालेराव आहे. निधड्या छातीचा सुधाकर भालेराव आहे. उदगीरच्या रक्षणासाठी सुधाकर भालेराव बोलतोय, निवडणुकीसाठी नाही बोलत. अरे निवडणूक राहील ना राहील, जिंकू आम्ही न जिंकू तो नंतर जनतेचा प्रश्न आहे. आलोच मी 11 तारखेला, 10 तारखेला फॉर्म भरायची प्रक्रिया झाली आहे. 11 तारखेला मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. 13 तारखेला उदगीरमध्ये माझा प्रवेश झालेला आहे. ऐका पहिले आता अरे ऐका हो. गेली 7 वर्षापासून मी विचार कर आकारणीमध्ये तुम्ही काही बोलणार नाही. अरे ऐका ना, 1 वर्षापासून कर आकारणी संकुलामुळे काम चालू आहे. आतापर्यंत कागदपत्र दाखवणार नाही. आज ही तुम्हाला ज्या वेळेस कागदपत्र बघायला मिळाले खरे की खोटे हे तुम्ही तपासावं. जनतेला लोकप्रतिनिधींनी नाही. अरे थांबा जरा, तुम्हाला सांगतो ऐका. ही पद्धत असेल तर मलाही आवडणार नाही. मी तुम्हाला सांगतो ऐका मी हे अवांतर प्रश्न आहेत तुमचे. प्रत्येक वेळेस अवांतर प्रश्नाला मला बोलता येणार नाही. मी नाही अहो, तुम्हाला सांगतो कर आकारणी ज्या तुम्हाला माझ्या नेत्याने सांगून गेले, पाण्याचा टॅक्स का सोन्याचं पाणी सोडताय का तुम्ही मधून? पाणी कमी करून देणार म्हणून सांगितलंय. तुमच्या नेत्यात का कमी करणार तेच म्हणतो. अरे बाबा, माहितीच दिली नसेल. तुमचा रखवालदारच जर चोर असेल. तुम्ही 5 वर्ष काय केलं? काय बोलताय साहेब, काय बोलताय तुम्ही? अहो तेच बोलतोय तुम्हाला. भावांतर भाषांतर करून पत्रकार परिषदेला वळवण्याचा प्रयत्न करू नका. विषय कोणता त्याच्यावर लक्ष द्या. प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचंच उत्तर दिलं मी. चला सांगा, चला दुसरं कोणी आहे का विचारणार? बोला. अवांतर प्रश्नाला गती नका देऊ. थांब रे. तुमचा प्रश्न भ्रष्टाचाराला मूठमाती करायसाठी या ठिकाणी आलोय. मी कसं बोलणार नाही. मला तुम्ही असं बोलू नका. तुम्ही तुमचेच प्रश्न तुम्हाला. अहो मीच मग सांगायला लागलो तुम्हाला मी तेच सांगतोय की 3,000 रुपये टॅक्स लावलेला कमी झाला पाहिजे. त्यासाठी माझ्या नेत्याने त्या दिवशी भाषणात सांगितलेलं आहे हा कमी झाला पाहिजे. चुकीची माहिती जर तिथे त्या ठिकाणी पोहोचली नसेल तर त्याला जिम्मेदार तुम्ही आहे, कमी आहे.
मी आहे हा. काय बोलताय 7 तुम्ही? वर्ष तुम्ही अरे 7 वर्ष ऐका मी तुम्हाला 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर पत्रकार परिषदेमध्ये महत्व येईल. प्रत्येक पत्रकार परिषदेला जर तुम्ही अशा पद्धतीने जर सांगितलं तर काय पत्रकार परिषदेला महत्व राहणार आहे तुमच्या? महत्वाच्या विषयाला तुम्ही बगल देण्याचा प्रयत्न करू नका. बोला. आमदार साहेबाला विचारायला पाहिजे 4 वर्षापूर्वी करा प्रश्न आहे, मनसुख साहेबाला. अहो 10 वर्ष झालं मी आमदार नाही आता. बालेराव साहेब 10 वर्ष झालं मी आमदार नाही साहेब. जरा विचार करा. चला बोला दुसरं. चला आम्ही आंदोलन केलं. थांब रे थांब. तू नाही बोलत. हा बोला. उदगीर तालुका चोराचा अड्डा आहे असं तुम्हाला वाटतं. अगोदर पण आपण उदगीरची 10 वर्षांनंतर आता काय म्हणजे चोराचा अड्डा बनला असं कशानं? आता तुमच्याच पत्रकाराच्या माध्यमातून प्रश्न येऊ लागलेत. जनतेला फसवण्याचा प्रकार, त्या ठिकाणी खिशातला पैसा काढून टॅक्स रूपाने तुम्ही जनतेला भुर्दंड लादताय. ही चोरी नाही का? हे 420 नाही? आमच्या गोरगरीब जनतेला 3,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला जर तुम्ही लावला असाल, त्याची कॅपॅसिटी नाही आहे, मजुरी करून खाणार आहे, त्याला 24/7 तुम्ही पाणी देताय का? नाही देत. माझ्या काळामध्ये पाणी पुरवठा योजना झाली. 24 तास पाणी मिळायला पाहिजे होतं, पाणी देऊ शकत नाही आणि टॅक्स कसं काय लावला? हा प्रश्न विचारणं जनतेनं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आवाज उठवणं ही गुन्हा आहे का? अहो मी तुम्ही उचलात पण आज का उचलात पण अरे बाबा आज नाही रोज उचलतो हो, तुम्ही काळजी करू नका. नंबर 1 ला त्यामुळे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं एखाद्याने प्लॉट घेतला आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नाला वेगवेगळी स्ट्रॅटेजिकल भूमिका द्या. मला समाधान वाटेल. ही जिल्हा परिषद मैदान बचाव गठीत समितीची ही पत्रकार परिषद आहे. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. हा सांगा. साहेबांना माहिती दिली का, कल्पना दिली का मैदान बचाव? मैदान बचावसाठी ही सगळी माहिती पत्रकारांच्या समवेत जनतेपर्यंत पाठवावी, त्याच्यानंतर तुम्हाला द्यावी. म्हणून या ठिकाणी पत्रकारांच्या समवेत ही गठीत होणारी समिती तुमच्या लक्षात यावी आणि त्याच्यानंतर सर्व जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जावं. जनतेचा जो काही जनतेला जो फसवण्यात आलेला जो प्रकार आहे तुम्ही पत्रकारांनी त्यांना ठिकाणी सांगावं. मीडिया हे माध्यम कशासाठी आहे? ती माहिती देण्यासाठी आहे. जर कोणी चुकत असेल तर देण्यासाठी. जिल्हा परिषदेच्या मैदानाच्या बाबतीमध्ये काय झोपी गेले का? अरे टंगेटोल बी 1 महिना झाला येऊन. पेपरला वाचा हे सगळं टॅक्स मोठी झगड. आमदार साहेबाला विचारा बनसोडे साहेब. टंगेटोल तुमचं स्वागत करतो. उठाव केला असेल त्याबद्दल स्वागत करतो. तुम्ही माझ्या बातमीला दखल घेतो. Yes. दखल घेतो आता सगळ्या बातमीची. जिल्हा परिषद मैदान आहे हा. हे क्रीडांगण आता जे काही व्हायले आता हे विद्यार्थ्याच्या हितासाठी नाही का? विद्यार्थ्याच्या हितासाठी जरी असलं तर उदगीरच्या हितासाठी जे मैदान आहे ते मैदान जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलासाठी 11 एकर जमीन तयार असताना अस्तित्वात असताना ती जागा सोडून दुसऱ्या जागेत येणं हे फसवीगिरी आहे. 420 आहे. तुम्ही त्या जागेचा वापर चुकीच्या पद्धतीने करताय. त्याच्याही पलीकडे अजून त्या तळ्यामध्ये 50-100 एकर जमीन शिल्लक असताना हा घाट जिल्हा परिषदचं मैदान उडवण्याचा प्रकार का? हा प्रश्न नाहीये. ह्याच्यासाठी उत्तर नको आपल्याला घ्यायला. ह्यासाठी आपल्याला तो जिल्हा परिषद मैदान वाचवायला नको. ते बांधकाम किती झाले? 10% आणि 10% झालं ना 20% झालं. तुमच्या खिशातल्या त्या पैशातलं गेलं नाही. शासनाने पैसे केलाय वाटते तुम्हाला. शासनाला कळेल कुणाला दंड लावायचा कुणाला दोष द्यायचा ते ठरवेल. त्याच्याकडून वसूल करेल. 10% काम झालं असेल तर ते काढून घेईल, त्याची वसुली करेल. हे शासनाचं काम आहे. जागा असताना त्या ठिकाणी पुन्हा स्थलांतर करून द्यायचं काम शासनाचं आहे. आपण ते करायला भाग पडू. डॉक्टर साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेत पाणीपट्टी रद्द करायचं निश्चित त्याचा पाठपुरावा करू. शब्द पण दिलाय. हो आता उदगीर आता या चर्चेत संपणार आहे. हा, संपल्यानंतर मार्गी लावू. उदगीरकरांना गुड न्यूज किती दिवसात देतात? आता बघा ही निवडणूक झाली की लगेच महानगरपालिकेची आहे, आचारसंहिता आहे, पुन्हा जिल्हा परिषदेची आहे. तुम्ही म्हणाल लगेच उठलं की लगेच विहीर खोदान पाणी द्या, असं नाही आहे. आता तुम्हाला 2 महिने तुम्हाला थांबावंच लागणार आहे. मला सुद्धा थांबावं लागणार आहे. आचारसंहिता संपली की तुम्हाला रोज एक प्रकरण देईन. रोज 100% रद्द करायला होतं. काळजी करू नका. मार्च एप्रिल ही संपली, आचारसंहिता संपल्या की तुम्हाला 100% त्या ठिकाणी बोलून साहेबाला सांगून दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी उदगीरकरांसाठी मी वचनबद्ध आहे. तुमच्या निवडणुकीच्या वेळेस तुमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले होते आणि उद्याला जेल बांधतो म्हणले होते.
बांधूत आता बांधूत आता बांधूत आता बांधूत माऊली, तुम्ही काळजी करू नका. अगदी प्रश्न चांगला उपस्थित केला, नक्की जेल बांधू. आठवण करू दिल्याबद्दल अभिनंदन. चोरासाठी हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल धन्यवाद. अगदी करू माऊली, 100% करू. तुमची पाठ फिरून घ्या, आमचे अभिनंदन. आम्ही रोजच त्याच्यातले आहोत. अहो आम्हाला माहित आहे, संघर्षशील कार्यकर्ता आहो तुम्ही, नेता आहो. बदलता रंग हे सांगू मी. बदलता रंग नाही. समितीनंतर वाऱ्यावर सोडणार नाही की पुन्हा? खरं ती समितीला वाऱ्यावर सोडलो. वाऱ्यावर सोडणार नाही की? मला 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 तुम्ही धरा ना त्यावेळेस. मी इथंच आहो ना. कुठून खाऊन उठून तर जाणार नाही. अरे मी तर मड इथे येणार आहे. कसं बोलायला हो तुम्ही? कसं आहे, आता सत्तेमध्ये हो, नंतर आमच्यासारखे कार्यकर्ते वगैरे तुमच्याकडे बघून सह्या करतील. नंतर म्हणजे पहिलं तुम्ही म्हणला गुंडा राज आहे तर देऊन आम्हाला मारतील. कसं मारतात ते बघतो ना. अरे मी आहे ना इथं. त्याची काळजी करू नका. हे तुम्हाला जर माहितीसाठी असेल तर हे काही एक